मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 हा महिना मिथुन राशीच्या जातकांसाठी कसा जाईल ते पाहूया। प्रथम स्थान, तुमच्या मिथुन राशीचा स्वामी बुध तृतीय स्थानात शुक्राबरोबर विराजमान आहे। या काळात तुमच्यात असलेल्या कलांना चांगला वाव मिळणार आहे। भावंडांबरोबर तुमचे संबंध चांगले असणार आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा काळ अभ्यासासाठी उत्तम असणार आहे। थोडक्यात प्रेम, कला, विद्या या गोष्टींसाठी ऑगस्ट 2024 हा महिना चांगला आहे। द्वितीय स्थान, तुमच्या कुंडलीत द्वितीय स्थानात रवी आहे। रवी हा तृतीय स्थानाचा स्वामी आहे। तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे। देशांतर्गत प्रवास होऊ शकतात। तुमच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे। तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळणार आहे। तृतीय स्थान, मिथुन राशीच्या कुंडलीत ऑगस्ट 2024 मध्ये तृतीय स्थानात बुध शुक्र हे दोन ग्रह असणार आहेत। अतिशय चांगली या दोन ग्रहांची युती आहे। शुक्र पंचम आणि द्वादश स्थानाचा स्वामी असल्यामुळे या काळात शिक्षणासाठी परदेशात जायची संधी मिळू शकते। प्रेम संबंध जुळण्याची शक्यता आहे। मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात केतू विराजमान आहे। केतू कन्या राशीत आहे आणि कन्या राशीचा स्वामी बुध शुक्राबरोबर तृतीयेत आहे। गुरुची पाचवी दृष्टी चतुर्थ स्थानावर आहे। घरापासून दूर प्रवासाची शक्यता आहे। विदेशात जायचे योग आहेत। वाहन अथवा गृह कर्ज काढू शकता। अध्यात्मात रुची निर्माण होईल। पंचम स्थान, पंचम स्थानात तूळ रास आहे आणि त्याचा स्वामी शुक्र तृतीय स्थानात। कलाकार आणि विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। प्रेम संबंधांमध्ये वादविवाद होऊ शकतात। विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे योग आहेत। षष्ठ स्थान, ऋण, रोग, कर्ज, शत्रू असलेले स्थान आहे। वृश्चिक रास या स्थानात आहे आणि त्याचा स्वामी मंगळ 12व्या स्थानात आहे। ऑगस्ट 2024 या महिन्यात शक्यतो कोणालाही गॅरंटर राहू नका। आजारपणावर खर्च होण्याची शक्यता आहे। उष्णतेचे किंवा पोटाचे विकार होऊ शकतात। नोकरीत मित्रांसोबत वादविवाद टाळा। सप्तम स्थान, सप्तम स्थानात धनुरास आहे। त्याचा स्वामी गुरु द्वादश स्थानात आहे। नवीन कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर मिळू शकते। पती अथवा पत्नी सोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे। अष्टम स्थान, अष्टम स्थानाचा स्वामी शनी नवम म्हणजेच भाग्यस्थानात आहे। नोकरीमध्ये बदल दिसत आहेत। प्रवास योग दिसत आहेत। नवम स्थान, या स्थानात शनी असून ते स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत आहेत। तृतीयेतील बुध शुक्रावर शनीची दृष्टी आहे। परदेश गमनाचे योग आहेत। संतती, शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या संदर्भात परदेश गमन होऊ शकते। दशमस्थान, दशमस्थानात राहू विराजमान आहेत। आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। नोकरी अथवा व्यवसायात अचानक बदल घडून येईल। एकादश स्थान, एकादश स्थान म्हणजे लाभस्थानात मेष रास आहे। शक्यतो कोणाला उसने रुपये किंवा जामीन राहणे टाळा। अनपेक्षित खर्च होऊ शकतात। द्वादश स्थान, द्वादश स्थानात मंगळ आणि गुरु आहेत। बँकेचे कर्ज मिळण्याची शक्यता आहे। शत्रुपक्ष वाढण्याची शक्यता आहे। आरोग्य सांभाळा। भावंडांशी वादविवाद टाळा।